शेतकरी म्हणलं की शेतकऱ्याच्या घरात सगळ्यांनी काम केलं तर ती शेती उत्तम पिकते रे. मुळात कोकणातल्या लोकांनी जमिनी विकणं पूर्ण थांबवावं. आणि शेती पण त्यांनीच करावी. जर तुमचा माल तुम्ही स्वतः विकू शकत असाल तरच शेती करा, नाही तर भानगडीत पडू नका. असं सांगून मी त्याला डिग्रीला ऍडमिशन घ्यायला लावलं होतं. अरे खोटं सांगून. हा कारण माझी इच्छा होती की त्याने डिग्री करावी असं. बरोबर. आम्हाला तसे स्वामींचे अनुभव पहिल्यापासून भरपूर आहेत आणि इथे येण्याचं कारणच आम्हाला असं वाटतं की आम्हाला स्वामींनी इथे स्वतःहून बोलवलेलं आहे. कोकणात कसं आहे, कुठली गोष्ट होत नाही असं नाही, हम्म. सर्व गोष्टी होतील. वर्षभरात 12 ते 13 कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालेत. का तर आमच्या मुलाचं लग्न झालं पाहिजे किंवा त्या मुलींच्या पण डोक्यामध्ये थोडंसं हे आहे की मुंबईचा नवरा पाहिजे किंवा मुंबईत राहणारा पाहिजे, जगमगाट पाहिजे. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील केळंबे या गावात. आणि या गावात यायचं कारण म्हणजे आमच्या लांजा तालुक्यातील एक युवा शेतकरी ज्याने आत्तापर्यंत शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग केलेले आहेत आणि पूर्ण राज्यभरात त्याने आपल्या लांजा तालुक्याचं नाव उंचावलेलं आहे. आपण पुढे हे जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं त्याचं कार्य राहिलेलं आहे आणि त्या कार्याचा आढावा घेण्यासाठीच आपण वास्तविक इथे आलेलो आहोत. तुमचं या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तुमचा सुरुवातीला परिचय. नमस्कार, माझं नाव जीवन दिनकर माळी. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला आहे आणि सध्या मी शेतीमध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे. नक्कीच आपण तुमच्या प्लॉटमध्ये हो. जाऊया. इथे गेट आहे सुरुवातीला आणि हा एक भव्य असा प्लॉट आहे. किती आहे, केवढा आहे आणि काय काय त्याच्यात लागवड केलेली आहे आपण जाणून घेणार आहोत सर्व काही जीवन माळी यांच्याकडून. परंतु हा व्हिडिओ हा कोकणातील मुलांसाठी, तरुणांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी असणार आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. कारण यांचा जो इतिहास आहे, ही मंडळी, हे कुटुंबीय ह्या लांजा तालुक्यातील मूळचे नसूनसुद्धा यांनी इथे जे घडवलेलं आहे आणि हा जो भाग आहे हा आपण बघितला तर पूर्ण असा ओसाड आहे एक प्रकारचा. बऱ्याच जणांना, स्थानिक माणसांना माहिती आहे आणि अशा ओसाड भागात सुद्धा पाण्याची मुबलकता आहे, परंतु अनडेव्हलप्ड असा हा परिसर होता. आणि त्या परिसरात जीवन माळी आणि त्यांच्या कुटुंबियांनी खूप सुंदर प्रकारे इथे काय काय घडवलेलं आहे. सुरुवातीला मी आत्ता म्हटलं तुम्ही मूळचे लांजा तालुक्यातील नाहीत, तर तुमचा थोडासा इतिहासात तुम्ही कुठे राहत होतात याबद्दलची पार्श्वभूमी. आमचं मूळ गाव इस्लामपूर, जिल्हा सांगली. मग 2005-06 सालापासून आपले रत्नागिरीला फुलं यायची, झेंडू, लिली वगैरे आपण तिकडून इकडे पाठवत होतो. मग ह्याच्यातून आमचं इकडे जमीन शोधणं चालू झालं. 2007 साली जमीन खरेदी करून आम्ही ते शेती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला लिली आणि झेंडूमध्येच होतो. नंतर हल्ली आम्ही फळबागांमध्ये उतरलो. त्यामध्ये कलिंगड, भोपळा, काकडीसारख्या फळांमध्ये आम्ही आता दरवर्षी चांगले उत्पन्न घेतात. अच्छा, आता आपण जिथे उभे आहोत तिथे काय लावलेलं आहे? हा भोपळा लावलेला आहे आपण. भोपळा. त्यामध्ये आपण कलिंगडचं उत्पन्न घेतलं. अच्छा. शिमग्याच्या अगोदर. बरं. आणि कलिंगड झाल्यानंतर आपण आता भोपळा लावले. साधारण किती एकरचं क्षेत्र आहे हे? हे साधारण आपलं 10 एकर क्षेत्र आहे. 10 एकर. 10 एकर क्षेत्र. अच्छा. आणि 10 एकर क्षेत्रामध्ये भोपळा आता किती लावलेला आहे? 3 एकर भोपळा आहे. 3 एकर 3 भोपळा. एकर भोपळा आहे. अच्छा, तुम्ही आता म्हटलं की इस्लामपूर, सांगली त्या साईडला तुमचं मूळ गाव आणि तिथून इकडे येणं म्हणजे काय कनेक्शन आलं लांजाशी? लांजाशी तसं ते मगाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने ज्या वेळेला आपली फुलं येत होती तेव्हा मग आपल्याला त्या व्यापाऱ्यांमार्फत किंवा असं आपण जमीन शोधणं चालू केलं. आणि तिथून मग आपल्याला लांजाची हे समजलं. बाबा लांजामध्ये जमिनी शोधणं चालू झाल्यानंतर लांजातील बापू जाधव किंवा पेटकर यांच्या मदतीने आपल्याला जमिनी शोधायला मदत झाली आणि आपण खेरोशेमध्ये जमीन खरेदी केली. सुरुवातीला 2 एकर केली. ओके. आणि आता आपण 7-8 एकर जमीन खरेदी केलेली आहे. अच्छा, मी सुरुवातीला म्हणण्याचं कारण हेच आहे, इन्स्पिरेशन. कारण आता गाव सोडून मुलं शहराकडे वळत आहेत, इकडची कोकणातली, आणि त्यात तुमच्यासारखा एक मनुष्य सांगलीहून कोकणात येतो आणि कोकणात असं नंदनवन फुलवतो. तर त्या दृष्टीने हा व्हिडिओ नक्कीच अतिशय प्रभावशाली ठरणार आहे, याच्याबद्दल मला विश्वास आहे. हा प्रवास तुमचा कसा होता आणि कसा असणार आहे यापुढे हे जाणून घ्यायला आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आवडेल. कारण नक्कीच शेती म्हटल्यावर सोपं नसतं, खडतर प्रवास असतो.
तर नेमकं कशा पद्धतीने आपलं काम चालतं इथे हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण पुढे जाऊया आपल्या प्लॉटमध्ये. तुम्ही दाखवा आम्हाला की कशा पद्धतीने तुमचं इथे लागवड कशा पद्धतीने केलेली आहे. ही आपण 10 बाय 2 वरती भोपळ्याची लागवड केलेली आहे. 10 फूट दोन्ही बेडच्या बदला अंतर अच्छा. आणि 2 रोपांमधील अंतर 2 फूट आहे. ओके. आपण प्लॅस्टिकचं मल्चिंग आणि त्याच्या आतमध्ये ठिबक टाकून पूर्णपणे ठिबकवरती आहे आपला प्लॉट. ओके. कुठेही तुम्हाला पाटपाणी किंवा हे असं पाण्याचा अपव्यय कुठं बघायला मिळणार नाही. अच्छा. स्रोत काय आहे पाण्याचा? बोर आहे आपली. बोर आहे. बोर आहे. बोर. अच्छा. किती बोर आहेत या प्लॉटमध्ये? या प्लॉटमध्ये 4 बोर आहेत. 4 बोर आहेत. हो. ओके. आणि आमच्या शेतीचं वैशिष्ट्य असं की एका शेतामध्ये आम्ही कमीत कमी 4 ते 5-6 प्रकारचे उत्पादन एका वेळेला लावतो. अच्छा. समजा एका ह्याला मार्केटला रेट नाही भेटला, अच्छा. दुसऱ्याला मिळून जातो, दुसऱ्याला नाही मिळालं तर तिसऱ्याला मिळून जातो. बरोबर. पण जे नापिकी किंवा कर्जबाजारी होणं किंवा निराशा येत नाही आपल्या हातात, कारण बरोबर. 4 हे नाही तर ते नाही तर ते कुठल्याही एका पिकाला आपल्याला दर मार्केटला मिळतोच. बरोबर. तुम्ही मगाशी सांगितलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुमचा डिप्लोमा झालेला आहे. हो. आणि त्यानंतर एकदम शेती हे म्हणजे पूर्णपणे विभिन्न क्षेत्र. हो. तर हा प्रवास कसा होता? एकदम शेती म्हणण्यापेक्षा कॉलेजमधून माझं कंपनीमध्ये सिलेक्शन झालं. महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टरला मी 2-3 महिने काम केले. त्याच्यानंतर टाटा मोटरसारख्या ठिकाणी काम केलं. पण तिथला पगाराने आपलं शेतीचं उत्पन्न किंवा माझ्या वडिलांचं एक म्हणणं होतं की तू तिथे जाऊन एकटा जॉब करण्यापेक्षा आपण इथंच 3-4 लोकांना रोजगार दिला तर आपल्याला पण ते एक मानसिक समाधान मिळतं की 100% आपल्यामुळे 4 लोकांचे संसार चालतात. आणि बरोबर. आपल्याकडे गेली 10-12 वर्ष झालं 3 ते 4 महिला रोज आपल्या शेतात कामाला आहेत. अच्छा. रोज डेली. म्हणजे आपल्यासोबत कोणाची ना कोणाची कुटुंब हो, चालतायत ह्याचा 3 आनंद ते आहे. 4 जणांचे कुटुंब आपल्यासोबत रोज चालतात. किती लाखांची उलाढाल आहे या शेतीमध्ये आपली आता सध्या? तसं बघितलं तर दरवर्षी काय बाजारभाव सारखा नसल्यामुळे कमी जास्त होतो. बरोबर. पण माझं नाही म्हणलं तर फुलांचं 5 ते 6 लाख रुपयाचं होतं वार्षिक. अच्छा. आणि भाजीपाला आणि फळांचं ते वेगळं होतं. अच्छा. हा झाला प्रॉफिट. प्रॉफिट. आणि उलाढाल म्हटली तर ती खर्च आणि हे सगळं आपण हो. विचार करता इन्व्हेस्टमेंट त्यातली. हो, शेती म्हटल्यावर पैसा सतत त्यात गुंतवलेला हो. असतो. कसं होतं, शेती पहिली पारंपरिक शेती आणि आता आपण जी करतोय ती शेती त्यामध्ये खूप फरक आहे. जसं व्यावसायिक विचार करतो त्या पद्धतीने आम्ही शेतीचा विचार करतो. आता हा जो भोपळा लावलेला आहे, हा भोपळा बिया टाकल्यापासून 60 दिवसात निघालाच पाहिजे. अच्छा. ते शेड्यूल कलिंगडला पण आमचं तसंच शेड्यूल असतं, दिवसावरती शेड्यूल असतं. बरोबर. त्यामुळे ते अगदी नियोजनबद्धच कार्यक्रम होतो सगळा. बरोबर. कुटुंबातली रिएक्शन काय होती जेव्हा तुम्ही नोकरी सोडून शेतीकडे वळलात? त्यावेळेला आई असेल, वडील असतील, त्यांचं म्हणणं काय होतं? नाही, वडिलांचं म्हणणंच होतं की बाबा आपली शेती आहे तर आपण शेती करायला काय हरकत नाही. नोकरीपेक्षा जर जास्त पैसे शेतीत मिळत असतील तर काहीच अडचण नाही. आणि वडिलांचं, आमच्या आजोबांपासून शेती हा व्यवसाय आहेच. अच्छा. म्हणजे वडिलांचा पाठिंबा होता या वडिलांचा निर्णयामध्ये? पाठिंबा होता या गोष्टी. आई काय म्हणत होती? आईचं थोडंसं होतं नोकरी करायला पाहिजे किंवा काय. बरोबर. पण तिथला मिळणारा पगार आणि इथलं उत्पन्न त्याच्यापेक्षा शेतीतलं उत्पन्न त्या काळी जास्त होतं. म्हणजे अजून पण नोकरी राहिलो असं तर अजून पण शेतीचं उत्पन्न माझं जास्तच आहे त्याच्यापेक्षा. अच्छा. इथे आपल्याला ही जी एक गोष्ट दिसते आहे टांगलेली, ते नेमकं काय आहे? हे फळमाशीचे सापळे. म्हणजे अच्छा. एक प्रकारची माशी येते. ज्या वेळेला आपलं फळ तयार होतं त्याला ते एकदा दंश करून गेली की ते आतून फळ पूर्ण खराब होतं. ओके. मग त्याच्यामध्ये मेल फिमेल हे असतात, स्मेल असतात. ओके. ती माशी त्या ह्याला अट्रॅक्ट होऊन त्या ह्याच्यामध्ये अटकली जाते. ओके. हे पूर्ण मालाचं वाट लावण्याचं काम करत असते ती माशी. अच्छा. मग तुमचं कलिंगड असो, काकडी असो, भोपळा असो किंवा दोडका असो, पडवळ असो, सगळ्यांना हा त्रास आहे. बरोबर. पण मग ह्याच्यामुळे 100% सुरक्षा होते. सुरक्षा होते. आता ह्या व्यतिरिक्त फवारण्या वगैरे काय काय कराव्या लागतात? केमिकल युक्त असतात सगळ्या की सेंद्रिय? अगदीच केमिकल युक्त नाहीत. म्हणजे ज्याप्रमाणे वरती वापर होतो त्याच्या किमान म्हणजे वरती 100% असेल तर आपल्याकडे 35-40% होतो. अच्छा. पण केमिकल अनिवार्य आहे म्हणजे लागतंच कंपल्सरी? ओके. सेंद्रिय शेती पूर्णपणे 100% करायची म्हटली तर काय प्रयत्न करतोय. चॅलेंजेस काय असतात पण त्याच्यात? चॅलेंजेस म्हणजे काय होतं, एक तर हा आपला एरिया असा आहे की 100 एकरामध्ये 5 एकर आपण शेती करतो आणि 95 एकर पडून आहे. त्याच्यामुळे ज्या बाकीच्या ज्या माळावरच्या ज्या कीटक आहेत त्या आपल्या हिरव्या ह्या गोष्टीला पटकन अट्रॅक्ट होतात. बरोबर. आणि सेंद्रिय ह्याला त्याला म्हणजे तुम्ही जर उपाययोजना करायला गेलात तर तेवढ्या लगेच पटकन होत नाहीत. आणि सेंद्रिय शेती करायची म्हणलात तर ती लगेच आज मी उठलो आणि सेंद्रिय करतो असं होत नाही. त्याला कमीत कमी तुम्हाला 4 वर्ष 5 वर्ष तो बेस तयार करावा लागतो. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही पूर्णपणे सेंद्रियमध्ये जाता. अच्छा. आत्तापर्यंत तुम्ही शेतीमध्ये कोणकोणती पिकं घेतलेली आहात?
आतापर्यंत आपण कलिंगड घेतलं, भोपळा घेतला, टोमॅटो, काकडी, हं. मिरची घेतलेली आहे, कोबी, फ्लॉवर, झेंडू, लिली, हं. परत पालेभाज्या घेतलेल्या आहेत. म्हणजे भेंडी भरपूर आहे आपली. प्रयोग तुमच्या शेतीत झालेले हो, आहेत. हो. भाजीपाला पण सगळे प्रयोग केलेले आहेत. वाल, पडवळ, बरोबर. म्हणजे भाजीपाला सर्व प्रकारचा आपल्याकडे असतोच काय. बरोबर. कोकणातील शेतकरी म्हटल्यावर आंबा, काजू आणि भात शेती हा. याच्या पलीकडे आपल्याला फार दुर्मिळ शेतकरी बघायला मिळतात. परंतु तुम्ही कोकणात येऊन इतके सारे प्रयोग केलेले आहात, तर इतके वर्षांच्या प्रयोगानंतर तुम्हाला काय वाटतं की कुठलं पीक सर्वात जास्त फायदेशीर आहे कोकणात? तसं बघायला गेलं तर आंबा काजू हा आमचा काय बेसच नाही, म्हणजे आणि बरोबर. आम्हाला आंबा काजू मध्ये तसं तेवढं हे पण नाहीये, इंटरेस्ट पण नाहीये. हं. कारण ह्या बाकीच्या भाज्यांमध्ये किंवा आपल्याला चांगले पैसे मिळतात हं. आणि वातावरणावरती डिपेंड राहावं लागत नाही जास्त करून. हं. आंबा काजूला कसं होतं, धुकं पडलं प्रॉब्लेम झाला, पावसाला प्रॉब्लेम झाला, बरोबर. तसं ह्या भाजीपाल्यामध्ये नाहीये. परंतु तुम्ही आत्ता जी काय करताय, फळभाजी असू दे, फुलं असू देत, तर त्यातलं सर्वात प्रॉफिटेबल कुठलं वाटतं पीक? प्रॉफिटेबल तसं बऱ्यापैकी सगळ्या ह्याच्यामध्ये आमचं मार्जिन सेम राहतं. म्हणजे आम्ही काकडी, दोडका, पडवळ, भेंडी, हं. वाल हे आमचे रेट आम्ही स्वतः ठरवतो. म्हणजे व्यापाऱ्यांना जरी देत असलो तरी आम्ही ते कमीत कमी 30 रुपये 40 रुपयाच्या आतमध्ये देत नाहीत. हं. त्यामुळे तो रेट आमचा फिक्स राहिल्यामुळे ते प्रॉफिटेबलच असतो. अच्छा. कलिंगड कमीत कमी 12-13 रुपयाच्या पुढे आपलं मार्केट रेट चालू होतात. समजा व्यापाऱ्यांनी नाहीच नेले तर आम्ही स्वतः विकण्याची आमची तयारी असते. अच्छा. मी मध्ये एकदा तुमचा फेसबुकवरती फोटो बघितला होता हा. आणि तुमच्या खांद्यावर 17 किलोचं मला वाटतं हो कलिंगड हो, होतं. ते या वर्षीच्या सीझन मध्ये नामदारीचं कलिंगड होतं. 17 अच्छा. किलो. काय जात? नामदारी 770. नामधारी. हो, 17 किलो. 17 किलो मध्ये होतं. बापरे, म्हणजे त्या एवढं मोठं. बागेमध्ये आपली सरासरी रेंजच होती 12-13. होय काय, म्हणजे ऍव्हरेज 12-13चं होतं, त्यात 17 म्हणजे जायंट एकदम. हो हो. पण 3 एकर मध्ये जवळजवळ 50 ते 55 टन कलिंगड काढलेला आहे. 3 एकर मध्ये हो. 50 ते 55 टन. 55 टन कलिंगड, अच्छा. 58 टन आपण गेलो या वर्षी. हं, हं. शेती करायची झाली नवीन माणसाला, हा. त्याला त्यातलं ज्ञान काहीही नाहीये, हा. नव्याने एखादा माणूस अभ्यास करतोय, कारण आपल्या अनेक प्रेक्षक असे आहेत जे काहीतरी करू इच्छितात परंतु माहिती नाहीये काही, बरोबर. तर त्याने सुरुवात कशा प्रकारे केली पाहिजे आणि कुठल्या पिकापासून केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं, तुम्ही जे करताय त्यामधल्या? त्याने सुरुवात भेंडीसारख्या पिकापासून केली तरी चालेल. कारण भेंडीला कसं होतं, बाकीची रोगराई कमी आहे, फक्त रोज माल तोडून गेला पाहिजे, माल झाडावरती थांबवून चालत नाही. अच्छा. बाकीचं कलिंगड म्हणा किंवा याच्यामध्ये तो लगेच हे होणार नाही. हं. पण भेंडी किंवा आपला वाल वगैरे हे पिकं घेऊ शकतात ते लगेच. बरोबर. आता आपण थोडंसं बोलूया आपल्या परशुराम भूमीबद्दल. हां. तुम्ही एक वेगळा प्रदेश बघितलात लहानपणापासून, हो. आणि तो सोडून तुम्ही ह्या परशुराम भूमीत आलात, कोकणात आलात, तर त्याबद्दल समाधान आहे की काय आहे तिथले हो, अनुभव? समाधान आहे. आम्हाला आता कोकणात येऊन जवळजवळ 20 वर्ष झालीत. हां. पण आज जर आता आम्ही 2 दिवस गावाकडे गेलो तर आम्हाला तिसऱ्या दिवशी तिकडे म्हणजे राहायचे हे नाही होत. बरोबर. इकडची शांतता किंवा वातावरण हं. हिची सवय झालेली आहे. आणि कोकणातली माणसं त्यांच्याबद्दल कसा अनुभव आहे? कोकणातली माणसं पण फार सुंदर आहेत. अच्छा. इथे तुम्हाला तुमच्या शेतीसाठी माणसांची उपलब्धता कशी आहे? माणसांची उपलब्धता स्थानिक गावातून काय थोडीफार होते, हं. किंवा लागलेच तर आपण बाहेरच्या गावातून 15-20 किलोमीटर वरून जाऊन आपण लागेल तेव्हा आणतो आपण. अच्छा. बरोबर सध्या कामगारांचा प्रश्न सगळ्याच क्षेत्रात आहे, आहे. पण त्यातून थोडासा आपण शोधलं की सापडतं म्हणतात तसं इकडून तिकडून शोधायची, घेऊन यायची, आपली कामं चालू ठेवायची. बरोबर. या प्लॉटच्या बाजून पॅरलल आपल्याला रस्ता दिसतोय जिथून गाडी जाऊ शकते आपली. हो 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 तुम्हाला मोठ्या गाड्या वगैरे कधी कामानिमित्त आणाव्या लागत असतील, हो हो तर मग गाडी तुमची स्वतःची आहे की? हो, स्वतःची आहे आपल्या. स्वतःची आहे. हो, हो. दोन कुठली गाडी आहे? आपले इको एक आहे हां. आणि सँट्रो एक आहे. अच्छा. हा माल सगळा जो आहे हां. तो तुम्ही व्यापाऱ्यांना देता की थेट विक्री करता? नाही, हा भोपळा आपण सगळा मुंबई मार्केटसाठी पाठवणार. अच्छा. APMC वाशीसाठी. अच्छा. आता ह्याच्यात कुठे गव्हर्नमेंटच्या स्कीम्सचा कुठचा फायदा झालाय कधी? स्कीमचा वगैरे बियाणांचा किंवा हे मल्चिंगसाठी अनुदान येतं किंवा कलिंगडच्या बियाणाला अनुदान येतं, ते आपण घेतो. अच्छा. हे आपण स्वतः खरेदी करायचं ओके. आणि त्याचे बिलं वगैरे काय असतील ते आपण दिलं की आपल्याला बियाणाला 50% अनुदान वगैरे येतं. अच्छा. पण कुठल्या डिपार्टमेंटशी त्यासाठी संपर्क ह्याच्याकडूनच झाला? येतं, आपल्या पंचायत समिती किंवा कृषी खात्याकडून. अच्छा. तुमचं हे जे गाव आहे ते ग्रामपंचायतीतच येत हो, असेल ना? खेरोसे ग्रामपंचायत. अजून काय सांगाल अशा विशेष गोष्टी ज्या तुम्हाला आत्तापर्यंतच्या प्रवासातल्या आवर्जून सांगाव्याशा वाटतील? आवर्जून म्हणलं तर कोकणातली माती आणि कोकणातलं पाणी एवढं चांगलं आहे, तुम्ही कोणतंही पीक केलात तर त्या मातीला तुम्हाला हे होतं, सूट होतं म्हणा, किंवा
नाराज नाही करत ती माती आपल्याला. हं. फक्त इथे कोकणात फक्त बाजारपेठेचा अभाव आहे. बरोबर जर मी 10 किलो 20 किलो केलं तर ते म्हणजे मार्केटला पुरत नाही, बरोबर आणि 100 किलो केलं तर लांजासारख्या मार्केटला संपत नाही. हा अगदी. एक आपला इथं प्रॉब्लेम आहे. पण तो प्रॉब्लेम मला वाटतं आता आपला हा हायवे झाला मुंबई गोवा, हं. तर तो प्रॉब्लेम थोडासा सॉल्व्ह होईल. म्हणजे आपल्या इथून गोवा 2 तासावरती होईल, बरोबर किंवा मुंबई 5-6 तासात आपण मुंबईत जाऊ शकतो. अगदी किंवा इकडच्या शेतकऱ्यांनी थोडंसं पुढे येऊन गट शेती किंवा सामूहिक शेती केली बरोबर तर प्रत्येकाला तो फायद्याचा होऊ शकतो. बरोबर स्वतः मुंबईत जाऊ शकत नाही, कारण हं. माझं 10-12 हजार रुपये खर्च करून हं. माझा माल तेवढा म्हणजे मी हे नाही. पण जर 4 शेतकरी एकत्र आले हं. तर चौघांचा माल गेला तर प्रत्येकाला तो सोयीस्कर होणार. कोकणात थोडासा सहकाराचा अभाव आपल्याला हो. दिसतो, जो घाटावरती भरपूर आहे. भरपूर आहे, सहकार भरपूर मोठ्या आहे. प्रमाणात आहे, त्यामुळे सगळे एकमेकांना सहकार्य करून मोठे झालेले आहेत. घाटावरती म्हणजे असं आहे, आता समजा माझा एक वांग्याचा समजा एक 20 किलोचा कॅरेट आहे, बरोबर तो सुद्धा मुंबईला जातो, कारण त्यांच्या सहकार्याच्या गाड्या आहेत. त्याला बरोबर 40-50 किंवा 100 रुपये दिला तर तो मुंबईपर्यंत पोहोचतो. बरोबर पण इथे तसं नाही. माझा 200 किलो काकडी असेल आणि मला तरी पण मुंबईला न्यायला न्यायची कोण असेल, नाही. तर न्यायला कोण नाही, किंवा मी 12,000 रुपये टाकून मला ती म्हणजे काकडी न्यायलाच परवडणार नाही. कारण बरोबर. काकडीचे होतील किती 3 नाही तरी 4,000 रुपये. हं. तो एक हे आहे. बरोबर आणि इकडे करण्यासारखं भरपूर आहे. शेतीमध्ये तुम्हाला बरोबर भरपूर वाव आहे इकडे. बरोबर म्हणजे आम्ही सर्व प्रकारची पिके आम्ही करून बसलेलो आहोत. अच्छा फक्त या मार्केटसाठी थोडंसं आपल्याला पाठीमागे यायला लागतं. अच्छा चालेल. आता आपण पुढचा भाग आपल्या प्लॉटचा बघूया. हो. आपण आता इतके चालत आलोय, परंतु अजूनही इथे सगळीकडे आपल्याला हा भोपळा दिसेल आणि खूप सुंदर प्रकारे ह्या शेतीचा आनंद आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेता येईल. शेतकरी हा नेहमी आपल्या कष्टमय जीवनात असतो. कोकणात आपण बघितलं तर आपल्याला अनेक निसर्ग संपन्न गोष्टी बघायला मिळतील, किंवा ही शेती सुद्धा आपल्याला आता स्क्रीनवर बघताना अतिशय मनाला समाधान देणारी आहे. परंतु जीवन तुमचं कसं आहे हे सांगा एकदा, कारण बघायला डोळ्यांना छान वाटलं तरी रोज इथे सकाळी लवकर उठून शेतावर येणं असेल किंवा ह्या शेताचं संरक्षण करणं असेल, हो. कसं असतं जीवन तुमचं? सकाळी आम्ही 7-7:30 वाजता दररोज येतो शेतामध्ये. हं. 7 ते 12-1 वाजेपर्यंत काम करायचं. 1 ते 4 विश्रांती, 4 ते संध्याकाळी 7-7:30 परत पाणी देणं किंवा काय असेल ते काम, माल काढणे वगैरे, हे रेग्युलर रुटीन चालू असतं आपला. बरोबर. कोकणातली मुलं शहराकडे वळत आहेत, तर ह्यामागे तुम्हाला काय वाटतं? एक ऑब्झर्वेशन, एक व्यावसायिक म्हणून किंवा यशस्वी शेतकरी म्हणून, की गरज आहे की आकर्षण आहे? आकर्षण आहे. आकर्षण आहे. हा, आता मुळात मुलांच्या पालकांमध्येच एक थोडंसं गैरसमज आहे की आमचा मुलगा मुंबईत गेला तर त्याचं लग्न होईल. हं. म्हणजे ह्या गावातलेच, म्हणजे ह्या गेल्या वर्षभरात 12 ते 13 कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालेत. का तर आमच्या मुलाचं लग्न झालं पाहिजे, किंवा त्या मुलींच्या पण डोक्यामध्ये थोडंसं हे आहे हं. की मुंबईचा नवरा पाहिजे किंवा मुंबईत राहणारा पाहिजे, हं. झगमगाट पाहिजे. हं. पण असं काय नाही. आपल्या गावात खूप सुंदर आहे. वातावरण चांगलं आहे, हवा चांगली आहे, पाणी चांगलं आहे बरोबर. आणि समाधान आहे. जीवन जे हेच दुर्दैव आहे, तुम्हाला जे जीवन कळलं, तुमच्या नावातही जीवन आहे, आणि तुम्हाला जे जीवन कळलं या कोकणातल्या जीवनातील गोडवा कळला, तो दुर्दैवाने कोकणातल्याच मुलांना कळत नाही. कळत नाही. आपला प्रयत्न प्रत्येक व्हिडिओमधून हा असतो की कुठेतरी या मुलांनी, पुढच्या पिढीतल्या मुलांनी, आता मागच्या पिढीतल्या मुलांनी म्हणण्यापेक्षा माणसांनी, आता जी मोठी माणसं आहेत त्यांनी काय केलं ह्याचा विचार करण्यापेक्षा आता नवीन पिढीने तरी काहीतरी विचार विमर्श करून इकडे आलं पाहिजे, कोकणात राहिलं पाहिजे. गणपतीला किंवा शिमग्यात जो कोकण असतो तेवढाच. कोकण इतर वेळेला कधीच बघायला किंवा कोरोनात आपल्याला जो भरलेली गावं बघायला मिळाली, कोरोनामध्ये कशाला, आता जर गॅस सारखं संकट आलं तरी पण गाव आठवतं लोकांना. मुंबईकर खातील काय? खरंय. आणि मी कायम म्हणतो असं, म्हणजे कोरोनाचा वाईट काळ सगळ्यांनी बघितला, परंतु त्यावेळेला आम्ही जे सुख अनुभवलं ह्या दृष्टीने की गावं आमची भरलेली होती आणि प्रत्येक घरात आनंद होता, अशा दृष्टीने की लोक पत्ते खेळत होते किंवा गप्पा गोष्टी मारत होते, कुटुंबांच्यात संवाद वाढलेला होता. हो. कारण त्यावेळेला सगळी माणसं होती कोकणात. गावच्या गावं ओसाड होतात. आणि बरोबर. आहेत ती कोण लोक आहेत म्हातारी, ज्यांचं म्हणजे खरं तर त्यांना या अशा वेळेला त्यांना एकटं सोडायला नाही पाहिजे. अशीच लोक गावामध्ये आहेत. त्यांना भयंकर अडचणी आहेत. बँकेत गेलात तर बँकेच्या अडचणी आहेत, किंवा शासकीय एखाद्या ऑफिसमध्ये गेलं तर त्या अडचणी आहेत. बरोबर. पण ह्या नवीन तरुण पिढीला ते समजलं पाहिजे. बरोबर. तुम्ही गावात राहून पण भरपूर काही करू शकता. आणि असंही नाही की कोकणातल्या लोकांना जमिनी कमी आहेत, जमिनी भरपूर आहेत कोकणात. भरपूर आहेत. आता तुम्ही जी जमीन घेतलीत त्याचं तुम्हीच सांगू शकता जिवंत उदाहरण, की त्याचे पैसे वसूल ऑलरेडी झालेले असतील मला वाटते. हो. म्हणजे ज्याच्याकडे जमीन नव्हती अशी व्यक्ती जर का जमीन घेऊन
त्याच्यातनं उत्तम प्रकारे कष्ट करून काहीतरी घडवू शकते, उभं करू शकते, तर आपल्याकडे छोटी मोठी का जमीन असे ना, आपण ती चौपट करू शकतो कष्टाने. हो. नक्की इतकी ताकद आहे इथल्या मातीमध्ये. परंतु ह्याची जाणीव होईल आज ना उद्या. आपण अशाच प्रकारे जनजागृती करत राहण्याचा प्रयत्न करायचा. आपण ह्या पलीकडे काही करू शकत नाही, परंतु नक्कीच आपण आशा करू की हा बदल घडेल. इथे जी ग्लिरिसिडियाची झाडं दिसत आहेत, हा. ही तुम्ही काही उद्देशाने लावलेली आहेत की आपली आपण आलेली आहेत? काय उद्देश असा नाहीये, पण त्याचा वापर आपण मोठ्या काजूला वगैरे खतासाठी करू शकतो. अच्छा. आणि वन्य प्राणी वगैरे इकडे कितपत तुम्हाला उपद्रव आहे? रानडुकरांचा उपद्रव भरपूर आहे मला. अच्छा. त्यासाठी आम्ही सोलार फेन्सिंग, म्हणजे हे बांबूला जे आपण तार लावलेले आहेत ना, ओके. त्या सोलार फेन्सिंग, त्यामध्ये आपण रात्रीचा करंट सोडतो, अच्छा. बॅटरी करंट. पण मग त्यामुळे बऱ्यापैकी प्रोटेक्शन होतंय आता? प्रोटेक्शन. किती वर्ष झाली सोलार फेन्सिंग करून? हे आता आपण ह्या वर्षी चालू केलेलं सोलार फेन्सिंग. किती एकरला केलेलं आहे? 5.5 एकरला आहे. आणि किती खर्च आला त्याचा? तो आपण थोडंसं हे केलेलं आहे, खर्चाचा गणित कमी करून केल्यामुळे आपल्याला तो एक 11-12 हजारपर्यंत गेलेला आहे. अच्छा. गणित कमी म्हणजे काय विषय नेमका? त्यामध्ये कसं होतं, सिमेंटचे पोल हा. लावून करतात वगैरे. हा, तर त्याच्याऐवजी तुम्ही बांबू आपण बांबू वापरलेले. ओके. अच्छा. पण तरी पण किती म्हटलात खर्च? 12-1 हजार रुपयेपर्यंत आला. ओके. हो. अच्छा. म्हणजे हे पण एक जुगाड आहे, हो. खर्च कमी करायचा. आणि अशी जुगाड केल्याशिवाय शेती परवडू शकत नाही. सगळं तुम्ही हायफाय करायला गेलात तर नाही चालणार. पण हा विचार मातीतला माणूसच करू शकतो की कशा प्रकारे आपण लोकल रिसोर्सेस वापरून, इथे आत्ता जसं जीवनजी म्हणाले की सोलारसाठी त्यांनी बांबू वापरलेले आहेत. आता ह्या बांबूंचा अजून काही उपयोग, हे तुम्ही विकत आणलेले आहेत? हो, विकत आणले आहेत बांबू. अच्छा. आपल्याला दरवर्षी 200 ते 250 बांबूची काठी लागते आपल्याला. अच्छा. ओके. ह्या बांबूंचा आता तुम्ही जो उपयोग सांगितला, त्या व्यतिरिक्त काय उपयोग आहे तुमच्याकडे? परत आपल्या पावसाळी जी भाजी असते, वेलवर्गीय, दोडका, पडवळ, कारली, त्याला मंडप करण्यासाठी बांबू लागतात आपल्याला. अच्छा. इथे ह्या टबमध्ये जी भेंडी आहे मला वाटते. हो, भेंडी आहे, ती आपण बियाण्यासाठी काढलेली आहे. ओके. याचा वापर आपण बियाण्यासाठी पुन्हा करतो. अच्छा. इथे हे फार्म हाऊस केलेलं आहे, छोटीशी विश्रांतीची जागा. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये जसं आपल्याला स्वामींचं दर्शन घडतं, आपल्या बऱ्याच प्रेक्षकांना माहिती असेल, जे आपले दैनंदिन व्हिडिओज बघत असतात त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे स्वामींचं दर्शन आपल्याला घडतं. त्याचप्रमाणे इथे सुद्धा घडलेलं आहे. स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत. जीवनजी, काय अनुभव आहे? इथे झाडावर तुम्ही स्वामींची प्रतिमा लावलेली आहात, काय तुमची श्रद्धा कशा प्रकारची आहे आणि स्वामींवर श्रद्धा असण्यामागचा काय अनुभव आहे तुमचा? आम्हाला तसे स्वामींचे अनुभव पहिल्यापासून भरपूर आहेत आणि इथे येण्याचं कारणच आम्हाला असं वाटतं की आम्हाला स्वामींनी इथे स्वतःहून बोलवलेलं आहे. अच्छा. इथं आल्यानंतर त्या झाडाखाली किंवा एक थोडंसं एक वेगळं समाधान आम्हाला, वाईब्स येतात, तसं वाईब्स येतात. तसं तुम्हाला वाटलं, इथे अनुभूती मिळाली काहीतरी? हो हो. वा. आम्ही जमीन ही वापरायला घ्यायच्या अगोदरपासून तिथे ते झाड होतं. बरोबर. आणि त्या झाडाखाली बसल्यानंतर आम्हाला थोडं वेगळंच हे होतं, क्या बात स्वामींचं आहे. म्हणजे अस्तित्व असल्यासारखं जाणवतं. पण पहिल्यापासून श्रद्धा होती पहिल्यापासून स्वामींवर? स्वामींची पहिल्यापासून तिकडे असल्यापासून, तिकडे. सांगलीपासून? हो हो, सांगलीपासून. आणि याच्यामध्ये आता आपण काकडी आणि गवार टाकलेली आहे. अच्छा. जो गवारवरती येईपर्यंत काकडीचं उत्पन्न निघून जातं. बरोबर. एका पिकासोबत 2-2 पिकं एका वेळेला करायचं आणि एका ह्याच्यात 2 पिकं उत्पन्न घ्यायचं. बरोबर. जागेचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा. ही जी दिसते ना तुम्हाला, बरोबर. काकडी हो. उत्पन्न चालू आहे सध्या आपलं. अच्छा. क्या बात आहे. ही कुठच्या जातीची आहे, असं काही स्पेसिफिक नाव? ही मालिनी जातीची काकडी आहे. मालिनी. मालिनी, अच्छा. सिमेंट्स कंपनीची मालिनी. ओके. सुंदर कलर आहे फुलांना, एकदम बेस्ट फुलं आहेत. आता हा सगळा माल कुठे जातो झेंडूच्या फुलांचा? हा लांजा मार्केटला जातो. लांजा मार्केटला सगळा संपतो? सगळा संपतो. जबरदस्त. किती किलो होतात फुलं रोजची? कमीत कमी 15 ते 20 किलो जातात. 15 ते 20 किलो हो, डेली? डेली. ओके. आणि मला आठवते तुमचा अलीकडचाच फेसबुकवरचा फोटो गुढीपाडव्याच्या दिवशीचा, तर तो दिवस कसा होता? त्या दिवशी जवळजवळ आपण एक 350 किलो फुलं आपण विकली लांजा मार्केट. 350 किलो फुलं तुम्ही एका दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी लांजा मार्केटला विकलीत. हो आणि तो फोटो पण आपण अटॅच करू इथे. हो हो. इतका मराठमोळी माणसाचा बाणा कसा असतो बघा.
आता तर खरं आहे ना, इतके अवॉर्ड्स मिळालेली आहेत ना, इतकी मोठी हस्ती आहे तरीसुद्धा तिथे त्या दिवशी त्यांनी रोडवर बसून ती फुलं विकली आणि त्याचा त्यांना चांगलाच प्रॉफिटसुद्धा झाला. म्हणजे कष्ट केल्यावर कसं त्याचे रिटर्न्स मिळतात याचं हे उदाहरण आहे. नाही, आणि आपलं शेती करण्याचा उद्देशच तो आहे. जर समजा व्यापाऱ्यांनी नेला नाही तर आपली स्वतः बसून विकण्याची तयारी आहे. बरोबर. आणि ज्यांनी शेती पण त्यांनीच करावी. जर तुमचा माल तुम्ही स्वतः विकू शकत असाल तरच शेती करा, नाही तर भानगडीत पडू नका. नक्कीच. तुमचं लग्न झालेलं आहे? हो. लव्ह मॅरेज, अरेंज नाही, मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. हो. त्या कुठच्या आहेत वहिनी? त्या पण इस्लामपूरच्याच आहेत. इस्लामपूरच्याच आहेत. हो. अच्छा, पण कोकणात यायला वगैरे तयार झाल्या हौशीने? हो. अच्छा, मग त्यांचं आता इकडे काय इन्व्हॉल्वमेंट असते की हो, शेतीत? शेतीमध्ये इन्व्हॉल्वमेंट असते सगळ्यांची. अच्छा. शेतकरी म्हणलं की शेतकऱ्याच्या घरात सगळ्यांनी काम केलं तर ती शेती उत्तम पिकते. क्या बात आहे. उत्तम पिकते म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याला ती परवडते. नक्कीच नक्कीच. खूप महत्त्वाचं वाक्य आहे, मला आवडलं आणि मी ते स्वतः अनुभव घेतल्यामुळे लगेच भावलं, मनाला पटलं. कारण माणसांवर अवलंबून राहून किंवा माणसं करतील माणसं बघतील, आपण नाही, फक्त उंटावरनं शेळ्या हाकायच्या नाही. अशी शेती होत नाही. शेती होत नाही तशी. आपण स्वतः राबावं लागतं आणि आपल्या कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी हो. त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट घ्यावी लागते, तर ती शेती सुंदर प्रकारे होते, ह्याच्यात काही शंका नाही. म्हणजे जवळजवळ 9 ते 10 पिकं 9 ते आहेत. 10. आणि आपल्या शेतात तशीच कायम कायम असतात. भेंडी आहे. कायम असतात. कायमस्वरूपी 9 ते 10 पिकं असतात. 2-3 पिकांना मार्केट अगदी नाही मिळाल्या किंवा वातावरणामुळे समजा त्यांचा काय प्रॉब्लेम झाला हम्म, हम्म. तर बाकीच्या 4 मध्ये आपण तो म्हणजे पूर्ण हे नाही होऊ शकतो. बरोबर. हायवे पासून किती लांब आहे? एक 3 ते 3.5 किलोमीटर आहे. 3 ते 3.5. ओके. आता ही झाड आहेत ना, हम्म. ही तिळाची झाड हा. आहेत. जे तिळ असतात ना पांढरे, हम्म. हे बघा, हे आम्ही कलिंगडच्या वेळेला लावलेले. अच्छा. कारण मधमाशांना अट्रॅक्ट करण्यासाठी. ही ओके. फुलं, मोहरी आणि तीळ. बरोबर आपण साधारण एक 200 ग्रॅम मोहरी टाकली होती. बरोबर. 200 ग्रॅम तीळ. कमीत कमी 7 ते 8 किलो आपल्याला मोहरीचं उत्पन्न मिळालं. आता ही सगळी माहिती जी आहे की कुठलं झाड कुठल्या माशीला केव्हा अट्रॅक्ट करतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठून कळतात? थोडंसं आता यूट्यूब सारख्या माध्यमातून पण माहिती होते किंवा मोबाईलवरती पण होतं आणि थोडंसं फार जुने अनुभव पण, जुन्या लोकांचे अनुभव वगैरे. बरोबर. आता तुम्ही AI चा वापर किती करता शेतीमध्ये? थोडाफार करतो केमिकलची माहिती काढण्यासाठी. ChatGPT हो, वगैरे? हो. अच्छा. त्याचा मोठ्या होतो, प्रमाणात उपयोग होत होतो, असेल होतो. आता, कारण बऱ्याच गोष्टी नाही, उपलब्ध आपल्याला असतात. कसं होतं, कोणाशी संपर्क होत नसेल, पटकन त्याच्यात टाकलं बाबा हे केमिकल याच्या बरोबर सूट होतंय का किंवा नाही होत, किंवा कुठल्या गोष्टीची एखाद्या व्हरायटीची माहिती पाहिजे असेल तर टाकलं की पटकन काही सेकंदात आपल्या समोर माहिती उपलब्ध होते. नक्कीच नक्कीच. आणि हा व्हिडिओ आपण जो आता बनवतोय तो सुद्धा अनेक तरुणांना उपयुक्त ठरेल याचा मला विश्वास आहे. बरोबर बरोबर. कारण तुम्ही जसे व्हिडिओ बघितलेत तसाच तुमचा व्हिडिओ आज कोणीतरी बघेल आणि काही लोक प्रेरणा घेतील याची आपल्याला खात्री आहे. इथे ज्या आता समोर दोऱ्या बांधलेल्या आहेत, हां, हा काय विषय आहे नेमका? आता हे कारल्याचं उत्पन्न, हे कारल्याचे बेड चालू आहेत. अच्छा. हे 2 बेड आपण कारली केलेले आहेत. म्हणजे ह्या वेली चढणार त्याच्यावर, त्यामुळे त्या दोऱ्या अशा ह्या केलेल्या आहेत. म्हणजे वेलींना चढण्यासाठीच आहे आपण. अच्छा. ओके. इथे पण आपल्याला दिसतील सुतळं आणून ठेवलेली आहेत, ही बांधायची आहेत अजून. हो, हे बांधायसाठी लागते, सतत बांधावीच लागतात. बरोबर. हे वालची लागवड आहे. हे बघा, ह्या वालच्या शेंगा तर सुरू झालेले आहेत. अरे वा, मार्केटला आता चालू मस्त. होतील वाल. क्या बात आहे. आता माणसं आहेत? हो, आहेत ते ना, सुरू दोन. आहे काम. काम किती माणसं आहेत आता? आता 2 माणसं आहेत. अच्छा. हा पूर्ण वालची लागवड आहे. हम्म. आता इथून पुढे दोडका चालू झाला. हे पण सगळं लांजा मार्केट? हो, लांजा मार्केटलाच. दोडक्याचं उत्पन्न चालू झालेलं आता. वा. ह्याला आता किती दिवस आहेत अजून? नाही, हे उद्या सकाळी कटिंग होणार. कटिंग होणार? हा, हे उद्या अच्छा. सकाळी मार्केटला जाणार. ओके. हे पूर्ण लाईन ह्या सगळा दोडका. दोडक्याचीच आहे. अच्छा. हे पाण्याची सिस्टीम ऑटोमॅटेड आहे सगळी? हो, सर्व ठिबक ठिबक वगैरे. सिस्टीम. एक बटन सुरू केलं की हा, सगळ्या प्लॉटला पाणी लागणार? सगळ्या प्लॉटला पाणी लागणार. किती वेळ ठेवता पाणी सुरू? ते प्रत्येक पिकाला वेगळं वेगळं आहे पाण्याची, जशी मागणी आहे तसं. पण किती हजार लिटर जात असेल साधारण अंदाजे? साधारण ह्या वेलवर्गाला कमीत कमी 2 लिटर पाणी लागतं दिवसाला, 2 ते 3 लिटर. अच्छा. ओके. एका ह्याला, एका वेलीला. एका वेली? एका वेलीला. बरोबर. आणि अशा किती आपल्याकडे वेली आहेत आता लावलेल्या? अशा भरपूर वेली. असंख्य, मोजता येणार नाही. भोपळ्याच्याच 3, 6, 8-9 हजार वेली भोपळ्याच्या. भोपळ्याच्याच आहेत? हो. अच्छा. बऱ्यापैकी तुमचा फोकस वेल कॅटेगरीवर आहे म्हणजे? वेल कॅटेगरी असं नाही, कोकणामध्ये ज्या गोष्टी चालतात त्याच्यावरती जास्त आहे. बरोबर.
जे होणार ते आपण करणार. हो, जे होणार ते आपण करण्यापेक्षा इकडे जे लोकांना गावठी म्हणा किंवा ज्या इथल्या ज्या लोकलच्या मातीतली आवड आहे बरोबर त्याच्यावरती जोर जास्त आहे आपला. बरोबर बरोबर. अजून काय सांगाल तुमच्या शेतातलं, तुम्ही असं स्वतःच्या डोक्याने केलेलं जुगाड म्हणता येईल असं तुम्ही काय केलेत अनुभवातून, वेगळं काहीतरी लोकांपेक्षा? यावर्षी कलिंगडला आम्ही तसे बरेचसेच काय जुगाड केलेले आहेत. हां. थोडंफार मधमाशीचा हे कमी होतं यावर्षी, थंडी जास्त असल्यामुळे मधमाशी कमी होती. मग कुठलंही फळ परिपक्व होण्यासाठी पॉलिनेशन गरजेचं असतं. म्हणजे हो. तुम्हाला दाखवतो. परागीकरण. परागीकरण हे बघा, आता हे आहे ना, हो. तर ही मादी फुल आहे. हो. अच्छा. ह्याच्यामध्ये जे नर फुल असतं हां. त्याचं परागीभवन होणं गरजेचं असतं. बरोबर. मग ते माशी कमी असल्यामुळे ते आम्ही स्वतः यावर्षी ट्राय केलं. ओके. तो आम्हाला त्यामध्ये थोडंसं हे पण आलं, सक्सेस पण आलं. सक्सेस पण आलं. आता आणि हे असेच- मेल फिमेल तुम्ही आता जे दाखवलं ते कसं ओळखता तुम्ही? हे बघा, हे बघा, ही जे फ्लॉवर्स आहेत हां. हे सगळे मेल फ्लॉवर्स आहेत. अच्छा. हे जे आहेत ना हे सगळे मेल फ्लॉवर्स आहेत. ओके. हे बघा, हे अच्छा, त्याला काय फरक जरा आपण दाखवू शकलो तर? फिमेल फ्लॉवर्स हे बघा, ज्याच्या मागे फळ असतं ते फिमेल फ्लॉवर्स, ओके. आणि ते मेल फ्लॉवर. म्हणजे ज्या वेळेला मधमाशी काय करते, ह्याचं फुल फुललं की ह्याच्यावरून उठून ह्याच्यावरती बसले की त्याच्या पायाला चिटकून अच्छा. परागकण ट्रान्सफर होतात. बरोबर आहे. म्हणजे निसर्गाची जादू आहे ही पण, निसर्गाची एक जादू. प्रकारची. आणि आणि किती अत्यावश्यक आहेत हे सगळे प्राणी जर पक्षी आपल्या शेतात मधमाशी असणं. जर नष्ट झाली हां. तर कुठलंच पीक आपण घेऊ शकत नाही. घेऊ शकत नाही. कारण बरोबर. प्रत्येक जो बऱ्यापैकी सगळ्याला क्रॉस पॉलिनेशन आहेच. बरोबर. आणि मधमाशा टिकण्यासाठी आजूबाजूला मोठी वृक्ष असणं पण गरजेचं आहे, कारण हो. त्यांचं पोळं जे असतं हो, ते हो. मधमाशांचं पोळं वृक्ष असणं ते गरजेचं आहे. मोठ्या पाणी झाडांवर शक्यतो असतं. शक्यतो असतं, पाणी असतं, पाण्याची गरज आहे त्यांना. बरोबर. काकी नमस्कार. हा नमस्कार मला. तुमचं नाव सुरुवातीला? दीपाली दिनकर माळी. अच्छा. आता आपल्याला जीवनदादा आपलं पूर्ण शेत दाखवत आहेत. हा. इंजिनिअरिंग झालंय त्यांचं, होय. डिप्लोमा, हा. आणि त्यानंतर त्यांनी या शेतीच्या क्षेत्रात प्रवेश केलेला आहे आणि त्यांचं करिअर बनवलेलं आहे. होय होय. कशी भावना आहे? तसं आताच्या हे ना तसा तो चांगलाच आहे इतर मुलांपेक्षा. स्वतः सगळं करतोय. हा. बाकी व्यसन वगैरे काहीही नाही, सगळं व्यवस्थित करतोय. आम्हाला तर काय त्याचं टेन्शन नाहीये. बरोबर. शेतीतलं व्यवस्थित करतोय सगळं ते. बरोबर. इंजिनिअरिंगचं शिक्षण झालं, होय. मग त्यानंतर तुम्हाला असं अपेक्षित होतं की शेती करेल हा मुलगा? नव्हतं अपेक्षित. मी त्याला डिग्री करायसाठी खूप फोर्स केला. 2 वर्ष केली त्यानं, पण नंतर त्यानं सोडले. नंतर ह्याच्यावर लागला होता तो, हा. पण लांबी पडायला लागले आणि हे फुलाचं जमिना म्हणून पुन्हा तो शेतीतच आला. मग एकट्यानं त्रास व्हायला लागला म्हणून. आज आता इतकं यश संपादन केलंय, अनेक अवॉर्ड्स मिळालेत आतापर्यंत, होय. आणि आता आपला ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण तुमचा सगळा प्रवास दाखवतोय. तर एक आई म्हणून काय भावना आहेत? खरंच मी भाग्यवान समजते की आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे मला नशिबाने मुलगा माझा चांगलाच भेटलाय मला. म्हणजे आम्हाला तर कुठलं त्याचं टेन्शन नाहीच, आणि आमची पण तो काळजी चांगली घेतो. बरोबर. तुम्ही स्वतः सुद्धा शेतावर जाता काय? होय, रोज जातेच, फुलं काढायला जायलाच लागते. पूर्ण कुटुंब इन्व्हॉल्व असतं? होय होय. अच्छा. काय आठवण सांगायला अशी एखादी भावनिक, जी तुम्हाला आजही डोळ्यात तुमच्या पाणी येतं असं आठवलं की? आठवण म्हणजे त्याच्या डिग्रीच्या वेळचीच सांगते. हा डिग्री करायला तयार नव्हता, हा. तर माझी खूप इच्छा होती की त्यानं डिग्री करावी म्हणून. तर बरोबर. आम्ही शेतात, मी आणि माझ्या मिस्टरांनी ठरवलं आपण त्याला खोटं काहीतरी सांगायचं आणि त्याला डिग्रीला म्हणून मी ह्यांना चक्कर आली वगैरे असं सांगितलं, तू घेणास असं सांगून मी त्याला डिग्रीला ऍडमिशन घ्यायला लावलं होतं, अरे खोटं बापरे. सांगून. हा. कारण माझी इच्छा होती की त्यानं डिग्री करावी असं. बरोबर. तुम्ही जे कष्ट करताय ते त्याने न करता हा. चांगला जॉब त्याला मिळावा अशी हो, तुमची इच्छा इच्छा होती. होती. बरोबर. पण त्याचं कारण मन. मुलगी पण माझी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्यामुळे ह्यानं पण व्हावं अशी माझी इच्छा होती. अच्छा. पण त्याचं मन शेतीत होतं. हा. पण शेतीत पण हाय व्यवस्थित मग आहे, आता करतोय. कसं समाधान आहे? होय होय, सगळीकडून समाधान आहे, कशाचं टेन्शन नाहीये आम्हाला. 2 मुलगे झालेत, लग्न व्यवस्थित झाले, सगळं व्यवस्थित आहे. हम्म. आणि मूळ म्हणजे त्याला कशाचंही व्यसन नाहीये. बरोबर. तुम्ही आता बरीच वर्ष सुरुवातीच्या काळात वरती सांगलीला, इस्लामपूर जवळ, मला इस्लामपूर. हो हा. तर आता कोकणात 20 वर्ष झाली मला वाटतं. होय होय. कसं बदल कसा वाटतोय हा? हा, म्हणजे तिकडला वेळेस आम्हाला इकडेच बरं वाटतंय आता, म्हणजे इथली सवय झाल्या ना. होय ना? होय, इथंच छान वाटतंय आम्हाला. आता गावी करमत नाही आम्हाला गेलो तर. अच्छा. बरोबर. तुमचं काय असते आता दिनचर्या दिवसभर? काय सकाळी फुलं काढून आले की मग काय मुलं वगैरे बघायची, सांभाळायची. काय इथं पण मी थोडे भाजीपाला केला इथं घरापाशी. नातवंड आहेत? होय, 2 मुलं आहेत की. अच्छा. इथं पण भाजीपाला केलाय थोडा, तो काढायचा संध्याकाळी. बरोबर. आणि सुनबाई? सुनबाई पण घरातच.
अच्छा, त्यांच्यात मुलांच्यात आणि सगळ्या हा, वेळ जातो. मुलांच्यातच आणि वेळ हार वगैरे मला वाटतं करायचं हो, रोजचं काम. संध्याकाळी 150 म्हणजे हार. सगळे एकत्र बसून पूर्ण कुटुंब. हो, संध्याकाळी काम चौघं आम्ही एकदम बसलो की 1 तासाभरात 150 हार होते आमचे. मग अच्छा, नंतर जेवायचं. मग बरोबर. रोजचं काम आहे, ह्याला पण सुट्टी नाही. नाही कधी गावी गेलो काय तर अडचण असली तरच सुट्टी, नाहीतर मग हारांना मंगळवारी सुट्टी असते फक्त. हम्म, हम्म. मंगळवारी बंद असते, तेवढे 1 अच्छा. दिवस विश्रांती असते. मग बरोबर. तुम्हाला अजून काही आठवण सांगायची असेल तर सांगू शकता, आठवण किंवा काही मनोगत व्यक्त करायचं असेल. मनोगत म्हणजे दुसरं काही नाही. म्हणजे एखाद्याचं कसं नशीब असते बाबा, मिस्टर व्यवस्थित नसतात, मुलगा व्यवस्थित नसतो. बरोबर. पण माझ्या नशिबात तसं नाही. माझे मिस्टर पण निर्व्यसनी आहेत आणि मुलगा पण निर्व्यसनी आहे. खूप मोठी गोष्ट हा, आहे, हेच महत्त्वाची सगळ्यात गोष्ट आहे. महत्वाचं हेच आहे. खरंय खरंय. आणि दोघंही अगदी आपल्या एकमेक कष्टावर पण छान करते दोघं पण. वा. आता कलिंगड वगैरे भरपूर 50 टन कलिंगड काढलं त्या दोघांनी. बरोबर बरोबर त्यामुळे टेन्शन नाही कुठलं. बरोबर. नक्कीच. आता तुम्ही आम्हाला वेळ दिलात, हा. तुमच्या कामातून वेळ काढून आमच्याशी बोलायला हा, आणि तुमचं मनोगत व्यक्त केलं. खूप खूप धन्यवाद. हा, नमस्कार. थँक्यू. आता तुम्ही जेव्हा कोकणात आलात तेव्हाचं कोकण आणि आजचं कोकण, नाही म्हटलं तरी आज 10 ते 15 वर्षांपेक्षा जास्त काळ झालेला आहे. हो. तर 20 काय वर्ष. बदल घडलेले आहेत? कोकणामध्ये बदल तसे काय जास्त फार काय घडलेलेच नाहीत. कारण जसे आम्ही बघतो जेव्हापासून त्या पडलेल्या जमिनी तशाच आहेत. लोक काय करायला मागत नाहीत. आणि थोडंसं अजून पण मुंबईचा वडा आहेच लोकांना. पण तेव्हाचा निसर्ग आणि आत्ताचा निसर्ग थोडंसं भकास झालेलं आहे कोकण हो. सुद्धा. वृक्षतोड भरपूर प्रमाणात चालू आहे. कारण रोज आपण बघतो आपल्या छोट्याशा तालुक्यातनंच 7 ते 8 ट्रक लाकडाचे हो. भरलेले रोज हो. वरती जात आहेत. आणि गरमा जो वाढता आहे, आता उकाडा यंदा ह्या मे महिन्यात आपल्याला जास्त उकाडा बघायला मिळतोय. होय. आता जो पाऊस जो पडतो, पावसाचं जे पडण्याचं हे जे बदललेलं आहे त्याचं कारण पण तेच आहे. अच्छा. आज जगात बघितलं तर सगळ्यात जास्त तापमान असणारा देश आपला आहे आजच्या ह्या तारखेला. विकासाच्या नावाखाली आपण वृक्षतोड करतोय. बरोबर. मी अलीकडेच एक त्याच्यावर रील केलं होतं की हायवेला जी वृक्षतोड झाली, आपल्या लांजात कितीतरी वृक्ष होती हो. आणि खूप मोठ्या प्रमाणात आता ती वृक्षतोड होती. आणि झाडं लावताना जी मध्ये लावतायत ती फुलझाडं किंवा छोटी छोटीशी छोटी आहेत. झाडं, म्हणजे त्याची आणि त्याचं कंपॅरिझनच नाही होऊ होऊ शकत. शकत नाहीत. अरे, आणि एक मुळात मोठी कसं गंभीर होतं, समस्या आहे. तुम्ही 100 झाडं लावलात तर त्यातली 5 झाडं जगतात, 95 झाडं मरतात. नक्कीच. ती कमीत कमी 3 वर्ष त्या झाडांची केअर घेतोय कोण? बरोबर केअर घेतल्याशिवाय झाड तयार होत नाही. आज जे आपण झाडं तोडतोय 100-150 वर्षाची झाडं तोडतोय. बरोबर. आणि जेव्हा जंगल साफ केलं जातं तेव्हा सुद्धा त्यात कोणी प्लांटेशन केलंच तर ती लिमिटेड झाडं आहेत, काजू, आंबा. ह्याच्या पलीकडे काय? सरकार आपलं दरवर्षी हजारो झाडं लावतं, पण एकदा पावसाळ्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात झाडं लावून गेल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर पण परत तिकडे झाडाला बघायला जात नाही, बरोबर सरकार पण बघायला जात नाही. बरोबर. आणि थोडा नागरिकांचा सहभाग पण आवश्यक आहे हो. की प्रत्येकाने ह्याबद्दलची जाणीव ठेवली पाहिजे. असो, हा खूप मोठा आणि गहन विषय आहे आणि आपण अशाच पद्धतीने त्या बाबतीत चर्चा करून जनजागृती करू शकतो. हो. यातून कोणी ना कोणीतरी इन्स्पिरेशन घेईल. आत्ता आपण बऱ्यापैकी प्लॉट फिरत इथपर्यंत आलेलो आहे. आत्ता मला वाटतं ही तुमच्या प्लॉटची इकडे हद्द आहे. हो, बरोबर ना? इथे कंपाऊंड आपल्याला दिसेल. बाजूला आपला डॅम आहे. हो. पण मला शेतीच्या दृष्टीने निवांत प्लॉट पण एका साईडला मस्त मिळाला एकदम. निवांत. म्हणजे गोष्टी जुळून यायच्या असल्या की अशा प्रकारे येतात. हो. तुम्ही जसं मगाशी म्हटलं की आम्हाला वाईब झाले, तर नक्कीच स्वामी समर्थांची कृपा आहे इथे हो. की सुंदर शेती तुम्हाला करता येते आहे आज आणि त्याच्यातलं यश पण आपल्याला दिसतंय. हो. आता झेंडूचा दर किती आहे मार्केटला? साधारण आपण होलसेल रेट 60 रुपये किलो देतो. होलसेल आणि दोडका 40, भेंडी 40 रुपये किलो. होलसेलचा हा सगळा? होलसेलचा रेट व्यापाऱ्यांचा. ओके. किरकोळ आपण कस्टमरला 50 रुपये किलोने आपण विकतो भाजी. अच्छा. आणि झेंडू पण साधारण एक 10-20 रुपये एक्स्ट्रा असतात. बरोबर. ओके. हा रेट वर्षातनं मला वाटतं बऱ्यापैकी कायम चेंज होत असेल? नाही, आपले रेट बऱ्यापैकी वर्षाचे 12 महिने सेमच असतात. हो. हाय दोडक्या वगैरे आहेत ना, पडवळ, भेंडी, हे व्यापाऱ्यांना कायमस्वरूपी 40 रुपये आणि आपण स्वतः विकला तर 50 रुपये किलो. पण मला वाटतं शेती ही अशी मोठी केली तरच परवडणारी गोष्ट आहे. असं छोटंसं काहीतरी 2-4 गुंठ्यात करून काय मजा नाही त्यात. म्हणजे तुम्हाला पूर्ण वेळ करायचंय, फुल टाइम करायचं तर भरपूर मोठी शेती करणं. मेंटेनन्स किंवा आपला पगार निघून आपला जो शेतीला खर्च तो तर निघाला पाहिजे ना कमी. बरोबर. मी समजा माझा 20 किलो दोडका असेल तरी मला तेवढंच कष्ट आहे. हो. आणि तुमचा 4 किलो निघाला तर तेवढंच कष्ट आहे. फवारण्या किंवा आपल्याला पाणी लावणं, माल काढणं, हे सगळं सेमच राहतं ना.
काका नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय. हा, मी दिनकर बाबू माळी. हा. राहणार लांजा, खेरोशी. अच्छा. कोकणात येऊन किती वर्ष झाली? झाली आता जवळजवळ 20 वर्ष झाली की. होय, पण तुमच्या भाषेत अजून झाक आहे वरचा एक. नाही, भाषा आपली बदलत नाही ना. हा. जी आहे ती भाषा आहे. आणि मोठा काळ आयुष्याचा तिकडे गेलेला आहे. होय होय त्यामुळे एकदम प्रभाव आहे त्याचा. होय होय होय. आणि एकदम रांगडी भाषा आहे ती. नाही, जी आपली मूळची भाषा बदलत नाही ना, बरोबर. असा विषय होतोय. अगदी. आता जीवनजींचे वडील प्रेक्षकांच्या लक्षात आलं असेल. आता जीवनजींचे वडील ही ओळख कशी वाटते तुम्हाला? नाही, प्रगती आता चांगलीच चालू आहे. म्हणजे कसं प्रगतीत वाढ होत चाललेली आहे. असं काय कुठली बाजू बाबा कमी नाही असं नाही. शेतीत पण उत्पन्न भरपूर मिळतंय, उत्पन्न काढतोय, असं काही नाही. बरोबर. पण प्रगती आहे मात्र. तुम्ही जेव्हा शेती करत होता तेव्हा कुठलं उत्पन्न होतं मुख्य? आम्ही कसं फुल शेती, हा. भाजी, दोडका, भेंडी हेच करायचं म्हणजे हेच सगळं पहिल्यापासून सुरू आहे? सुरू आहे. अच्छा. आता 20 वर्ष आम्ही आल्यापासून कोकणात हे सगळ्यात चालू आहेत, भाज्या, फुलं, असं. बरोबर. पण कोकणातलं वातावरण चांगलं. अच्छा. असं कधी वाटलेलं सुरुवातीच्या काळात आपण कोकणात भविष्यात जाऊ, राहू? नाही नाही, तसा काही विचार केला नव्हता. हा. पण कसं ते एका व्यापाऱ्यामुळे आम्ही इकडे आलो. फुलं पाठवत असताना इकडे आलो, हा. इथे स्थायिक झालो. आज आता 20 वर्षांनंतर कसं वाटतंय? म्हणजे समाधान आहे निर्णयाचं? भरपूर भरपूर समाधान आहे आणि प्रगती पण चांगली झाली. बरोबर आहे. की असं बाबा इथं येऊन बाबा फसलोय असं काय नाही आपल्याला वाटत. असं आहे. पण इथली मूळ माणसं सोडून चाललेत बाहेर, मुंबई, पुणे. नाही, ते ते थांबलं काय? पाहिजे. ते लोकांनी थांबवलं पाहिजे. म्हणजे कसं स्थानिक लोकांनी थांबलं पाहिजे. खरंय. असं आहे. आणि कोकणात कसं आहे, कुठली गोष्ट होत नाही असं नाही, सर्व गोष्टी होतील. आवरेज काढणं महत्वाचं आहे. काजू पिकाचं गट आवरेज काढणं महत्वाचं आहे. उत्पन्न चांगलं आहे. बरोबर. असं आहे. नक्कीच. कोकणातल्या तरुणांसाठी काय एक संदेश द्याल? आज तुमचा मुलगा इथे एवढं शिक्षण घेऊन शेती चांगल्या प्रकारे करतोय, मुळात तर इथल्या मुलांसाठी काहीतरी? मुळात कोकणातल्या लोकांनी जमिनी विकणं पूर्ण थांबवावं आणि आपल्या ज्या शेतीत उत्पन्न काढण्याचं ध्येय ठेवावं. मुंबईपेक्षा कोकण गावी वारं नक्कीच. आणि सुखी. हो. मुंबई दगदग जीवन करण्यापेक्षा इकडे गावी सुखी, हो. खाऊन पिऊन सुखी. शांतता, निसर्ग, शांतता, निसर्ग, स्वच्छ हवा, होय सगळं एकदम ऑर्गॅनिक. होय होय. तुमचं वय किती आहे काका आता? 61. 61. 61. ह्या वयात सुद्धा तुम्ही भरपूर माणसांसोबत काम करताय, होय होय. तर काय थकवा वगैरे जाणवत नाही कधी? नाही नाही. आपल्या शेतीत पहिल्यापासून शेतीत असल्यामुळे काय त्रास काय जाणवत नाही. बरोबर. असं आहे. म्हणजे घोडा बसतो त्या दिवशी संपला, तसं शेतकरी थांबतो त्या दिवशी संपला असं. बरोबर. त्यामुळे शेतकरी हा शेवटपर्यंत काम करत राहणार आहे. होय होय. नक्कीच. अजून काय आठवण सांगाल? इतके वर्षाचा काळ तुम्ही बघितलाय, तर त्या काळात आणि आत्ताच्या काळात काय असा मोठा बदल घडलाय? काय शेतीमध्ये फरक झाला? बदल म्हणजे कसं, एकाच दोघं झाल्यामुळं उत्पन्नात वाढ झाली, टेक्निकल बदलत गेलं, नवीन सुधारण्याच्या पद्धतीमुळे आवरेज वाढलं, असा विषय. आणि क्वालिटी निघाली मालाची. बरोबर. असा आहे. तुमच्याकडे बघून तुमचे गाववाले कोणी इकडे यायला इच्छुक होतात की नाही? नाही नाही, आहेत तसे येते की बाबा आम्हाला पण तिकडे जायचंय तुमच्या? नाही, इच्छुक लोक भरपूर आहेत, असं काही नाही. हा. पण तशी जागा भेटली पाहिजे आणि इथं स्थानिक थांबून करणं हा विषय महत्वाचा आहे. अरे, येऊन जगणं सोपं नाही नाही नवीन माणसाला. होय. हे दिसायला जरी छान छान सगळं दिसलं होय. तरी प्रत्यक्ष इथे राहणं चॅलेंजिंग आहे. चॅलेंज आहे. काय काय चॅलेंजेस आले सुरुवातीच्या काळात? आम्हाला सुरुवातीला कसं, इथलं वातावरण, बाजारपेठ, इथलं उत्पन्न कुठलं घ्यायचं, बाजारपेठ कशी मिळणार, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव नव्हता ना. पहिल्या वर्षी आमचं जवळ फेलमध्येच होतं. नंतर अनुभव येत गेला तसं मग मार्केटिंगचं नियोजन झालं, भाज्या कुठल्या चालतात कोकणात त्या केल्या, अशा ह्याच्यात आम्ही प्रगती करत गेलो. अच्छा. आणि मग कोकणातली माणसं कशी वाटली? माणसं चांगलीच आहेत. कोकण आपला म्हणतात ना, चांगलाच आहे कोकण. असं आहे. बरोबर. असं आहे. आम्हाला तर काय काडीचा त्रास नाही. कोकणातल्या लोकांपासून काडीचा त्रास नाही आम्हाला. आम्ही आपलाच म्हणतो कोकण. होय ना? होय. यस. धन्यवाद. आज वेळ दिला. तुमच्या कामात ना आम्ही मध्येच येऊन त्रास दिला तुम्हाला, परंतु आपल्या लाखो प्रेक्षकांपर्यंत तुमच्या या सगळ्या मेहनतीचा एक देखावा आपण दाखवतोय आणि ह्याच्यातून लोक नक्की प्रेरणा घेतील अशी आपण आशा करूया. चालेल चालेल. धन्यवाद. धन्यवाद. आता मला वाटतं आपण लिलीच्या भागात आलो ना? हां, लिलीमध्ये आंतरपीक भेंडी. भेंडी. हां, लिलीमध्ये हे आंतरपीक भेंडीचं केलेलं आहे आपण. वा. आता भेंडी प्रत्येक प्लॉट मध्ये आंतरपीक आपल्याला बघायला मिळेल. प्रत्येक ह्याच्यामध्ये आंतरपीक हे आहेच. तिकडे आपण कलिंगड बघितलं भोपळ्याच्या इकडे. हां,
आणि इकडे काकडी बघितली मध्ये. हा, त्यामध्ये काकडी, गवार, बरोबर. दोडका, इकडे कारली. भेंडी आहे. असा एखादा दिवस आयुष्यातला जो आजही तुम्हाला आठवला की भावनिक करतो शेतीतला? तसा काय ह्याच्यात नाही तसा, पण 1-2 वेळा पुरस्कार घेताना थोडंसं हे झालं होतं, भावनिक व्हायला होतं. हं. की म्हणजे आपण कधी विचार पण केला नसतो ना की बाबा एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला एखाद्या तालुक्यातून किंवा गेल्या वर्षी आपलं जिल्ह्याचा उत्कृष्ट शेतकरीसाठी आपलं नामांकन झालं होतं. हं. त्यावेळेला थोडंसं, कारण पूर्ण जिल्हा कृषी अधिकारी पासून सगळी टीम आपल्या शेतामध्ये आली होती. बरोबर. नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर तुमचा शेतीतला पूर्ण प्रवास आला असेल. होय हो. परंतु असा एखादा दिवस जेव्हा प्रचंड मोठं नुकसान झालं किंवा काहीतरी जे कधी कल्पना केली नव्हती असं घडलं, कारण शेतकऱ्यांच्या आयुष्यात असे दिवस कधी ना कधी येतच असतात. कधीतरी तसं नुकसानीचं बोलला तर तसं फारसं असं एखादा मोठा फटका बसला नाही. हां. गेल्या 2 वर्षापूर्वी एकदा बसला होता. आमचं कलिंगडचं हार्वेस्टिंग होतं हां. आणि त्यावेळेला काय आम्ही सोलार फेन्सिंग वगैरे काय केलं नव्हतं आणि उद्या माल आपल्याला काढायचा आहे. हं. आणि आज रात्रीच रानडुकरांनी जवळजवळ आपला 1-2 टन माल खराब केला होता. बाप रे. कमीत कमी 20 एक रानडुकर शेतामध्ये घुसलेली आणि 2-1 टन माल आपला पूर्ण म्हणजे नासाडीच केली होती. मग फक्त फळाला फक्त डॅमेज करायचं, हे करायचं. त्यावेळेला थोडंसं हे वाईट वाटलं होतं. तुम्ही दोन्हीकडे राहिलेला आहात, घाटावर पण राहिलेला आहात, कोकणात आता तुम्ही कर्मभूमी तुमची झालेली आहे. तर कोकणातला शेतकरी आत्महत्या करत नाही असं आपण नेहमी आपल्याला ऐकायला वाचायला मिळतं आणि वस्तुस्थिती. आणि तिकडचे शेतकरी बऱ्यापैकी आत्महत्या करत असतात किंवा आपल्याला तशा बातम्या तरी वाचायला मिळतात. बरोबर. तर वस्तुस्थितीत तुमच्या अभ्यासाप्रमाणे काय? तसं बघायला गेलं तर कोकणातला शेतकरी मोठं धाडस करून किंवा असं काय प्रयत्न करायला जास्त बघत नाहीत. त्यांचं जे काजू किंवा आंबा त्याच्या पलीकडं काय जात नाहीत. आणि वरती काय होतं, शेतकऱ्यांची परिस्थिती ती तेवढी नसते, पण काहीतरी करायच्या हिमतीनं किंवा धाडसानं ते कर्ज वगैरे करतात. एक तर नापिकी होते किंवा बाजारभावामुळं त्यांना कुठं फेल्युअर झालं मग ते आत्महत्याच्या कारण पर्यायच नसतो. 2-2, 3-3 लाख रुपये खर्च केलेला असतो प्लॉटला आणि त्यातून समजा उत्पन्न आत्ताच बघा, आता ह्या वर्षी आम्ही कलिंगड लावलं, आमचं ज्यावेळेला माल चालू होते त्यावेळेला 25 रुपये रेट होते, पण आमच्या नंतरच्या ज्या लागवडी झाल्या त्यांना अक्षरशः 3 रुपये 4 रुपये मार्केट रेट होता. बापरे. आणि कलिंगड 1 एकर जर लागवड करायचं असेल तर कमीत कमी 1 लाख रुपये खर्च आहे. बापरे. अगदी त्यांनी 20 टन जरी माल काढला तरी त्यांचे 80,000 रुपये होणार. मग जर लाख रुपये खर्च आला असेल आणि त्याला जर 70 आणि 80,000 मिळाले तर त्यातून ते लोक हे होतात. बरोबर. म्हणजे फक्त गणित चुकतात असं नाहीये, तर निसर्गाची साथ मिळाली नाही की असा फटका मिळू शकतो. निसर्ग प्लस बाजारभाव, शेतीच्या 2 गोष्टीवरतीच आधारित आहे ना, एक तर बाजारभाव किंवा निसर्गाचा लहरीपणा. बरोबर. जर शेतकऱ्याला बाजारभाव फिक्स असेल अगदी किंवा त्याचं मार्केट स्वतःचं असेल तर तो शेतकरी कधी म्हणजे अडचणीत येऊ शकत नाही. नक्की. आता आमचं काय होतं, आता हा लिलीचा जो आहे त्याचे मार्केट रेट आम्ही स्वतः ठरवतो. बरोबर. ते काय तुमचा लिलाव पद्धत नाही की काय नाही, आम्ही जो मार्केटला देऊ तो रेट 12 महिने वर्षानुवर्ष ते सेम राहतात. त्यामुळे त्यात मला मार्केट रेट पडला किंवा नुकसान झालं हा प्रश्नच नाही. बरोबर. लिली कुठे जाते आता आपली? ही आपली आता रत्नागिरी, राजापूर, साखरपाल, लोकलला जाते सगळं. ओके. किंवा आता ही भेंडी आहे, ही भेंडी 40 रुपयाने व्यापाऱ्याला परवडत असेल तर व्यापाऱ्यांनी घ्यायची, नाही तर मी स्वतः विकतो. कारण मला 40च्या द्यायलाच परवडत नाही ना. बरोबर. तो माझा बाजारभाव हे राहतो. पण अशी कधी अडचण आली की इकडे विक्री होत नाहीये, एखादा माल राहिला शिल्लक किंवा फुकट गेला न विक्री झाल्यामुळे किंवा कमी दरात विकावा लागला? मग ते शक्यतो आम्ही कमी दरात म्हणजे हे करतच नाही. तुम्हाला जर परवडलं तर घ्या, नाही तर आम्ही स्वतः मार्केटला बसून विकतोच. अच्छा. आता आम्ही यावर्षी जवळजवळ स्वतः 10 टन कलिंगड विकलं असेल. स्वतः दर मंगळवारी आम्ही 2 टन माल संपवायचो थेट ग्राहकांपर्यंत. थेट ग्राहकापर्यंत. आणि ग्राहकांचे पण एवढी आपल्याला सहकार्य आहे ना. बरोबर. की रमजान महिन्यात वगैरे लोक, आपण जर चालू नसेल कलिंगड तर लोक चौकशी करतात, बाबा ते माळी काय येत नाही. बरोबर. किंवा माळ्यांचं कलिंगड झालंय. इतकं नाव झालेलं आहे आता. हो हो, इतकं नाव झालेलं आहे. बरोबर. कसं आहे कलिंगडाचा काय दर आहे? कलिंगड आपण यावर्षी 23 रुपयापासून 25 रुपयापर्यंत किलोने दिलं. अच्छा. आणि लांजामध्ये ज्या वेळेला आपण बसतो मंगळवारी आम्ही शक्यतो काटा लावतच नाही. अच्छा. डायरेक्ट फळांवरतीच बाबा ओके. 50 रुपये साईजनुसार साईजनुसार देऊन टाक. ओके ओके ओके. क्या बात आहे.
आणि त्याचा रिस्पॉन्स पण चांगला मिळतो. दिवसाला आम्ही 2-2 टन कलिंगड संपवतो. होय काय? हो हो. अच्छा, बरोबर. ही लिलीची आता आपण सकाळी यातला पूर्ण फुलं काढलेली आहेत. अच्छा, आता ही जी दिसतात ही उद्या सकाळची फुलं आहेत. लिली किती एकरमध्ये आहे? ही इथे 4 एकर आहे ओके, आणि तिकडे आपल्या जुन्या प्लॉटला 1 एकर आहे लिली. अच्छा, म्हणजे 5 एकरमध्ये. हो 5 एकरमध्ये आहे. क्षेत्र कमी केलं आपण. ह्याचं मार्केट जेव्हा झालं ना, कोरोनापासून आपण थोडंसं मार्केट कमी आल्यामुळे क्षेत्र कमी केलं, नाही तर आपली सुरुवातीला 10 एकर लिहिली होती. बरोबर. आता शेती हा विषय एवढा गहन आहे ना की आपण आता नुसतं वरवर सगळं बोलतोय. खरं तर एकेका विषयावर बोलायला गेलो तर अख्खा एक व्हिडिओ होऊ शकतो किंवा 1-1 तास जाऊ शकतो. म्हणजे फक्त लिलीवर बोलायचं झालं तरी डीप विषय आहेत, हे मी पण जाणतो. परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मोटिवेशनल किंवा चांगलं लोकांना काय देता येईल याचा आपण प्रयत्न आज केलेला आहे. मला वाटतं आपला प्लॉट बऱ्यापैकी सगळा फिरून झालेला आहे. सगळी पिकं आपण बघितलेली आहेत. तुमची कामाची पद्धत आणि तुमचा अभ्यास शेतीमधला, तुमचे अनुभव ह्या व्हिडिओमधून आपण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या प्रेक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता आला मला, याचा मला आनंद आहे. खूप दिवस इच्छा होती तुमच्याकडे येऊन तुमची भेट घ्यायची, तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचवायची. फेसबुकवरून नेहमी तुमच्या पोस्ट बघत होतो. आज प्रत्यक्ष भेटून अतिशय आनंद झाला आणि आपल्या चॅनलच्याद्वारे तुमचं हे काम पोहोचवता आलं याचा मला आनंद आहे. मला वाटतं पहिलाच यूट्यूब चॅनल असेल ज्याने आत्ता तुमचं शेत कव्हर केलेलं आहे, होय ना? हो. हां, तर तीसुद्धा माझ्यासाठी एक आनंददायक गोष्ट आहे, समाधान देणारी गोष्ट आहे. खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही वेळ दिलात, तुमच्या संपूर्ण कुटुंबियांनी सुद्धा वेळ दिला. काका काकूंशी बोलूनसुद्धा अतिशय आनंद झाला. मंडळी, तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, जेणेकरून कोकणातील मुलांना हे सर्व बघून कुठेतरी प्रेरणा मिळेल. फक्त कोकणातील मुलांनाच नव्हे तर गाव सोडून गेलेल्या सर्वांनाच कुठेतरी आपल्या गावी परतायची इच्छा निर्माण होईल. हाच प्रयत्न आपला प्रत्येक व्हिडिओमधून असतो. तरी कृपया व्हिडिओ शेअर करा आणि योग्य लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्याचप्रमाणे आपला चॅनल सबस्क्राईब करा. मी इतका तल्लीन असतो व्हिडिओमध्ये की सबस्क्राईब करा असं सांगायला मुद्दामून मला मध्ये मध्ये लक्षात येत नाही, त्यामुळे व्हिडिओच्या शेवटीच मी प्रत्येक वेळेला सांगत असतो. तरी नक्की जोडलेले राहा आपल्या चॅनलशी. आणि जीवनजी धन्यवाद. तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्याशी इतका वेळ गप्पा मारल्यात, कारण शेतकऱ्याला वेळ नसतो. त्यातून तुम्ही वेळ काढलात आमच्यासाठी आणि आपल्या प्रेक्षकांसाठी. मनापासून धन्यवाद. नमस्कार.